अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला बोलण्यावरून माणूस कसा ओळखावा त्याच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे. हा व्हिडिओ मोठा जरी असला तर अवश्य बघावं, याच्यातून आपल्याला माणसाची परख हे समजेल. आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करावा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. बोलण्यावरून माणूस कसा ओळखायचा? कसं असतं, आपण कोणतेही आर्थिक व्यवहार असेल, आपले ऑफिसचे कलिग असेल, खूप जण असे म्हणतात की आम्हाला खूप गोड बोलून आम्हाला लोक फसवतात. काही जण खूप जण असं गोड बोलतात, जे जास्त गोड बोलतात ते जास्त घातक असतात. कधीही लक्षात ठेवा, आपण आयुष्यामध्ये जगत असताना किंवा आयुष्यामध्ये प्रवास करत असताना खूप लोक आपल्याला भेटत असतात. काही जणांचं खूप जण 2 मिनिटासाठी आपल्या सहवासामध्ये येतात, काही जण 5 मिनिटासाठी येतात, काही जण आयुष्यभर सोबत असतात. मग बोलण्यावरून माणूस कसा जज करायचा? महाराजांच्या कृपेने जे फेस रिडिंग आहे ते महाराजांच्या इच्छेने मला समजतं. महाराजांचं एवढं समजत नाही, पण महाराजांच्या इच्छेने समजतं की समोरचा माणूस किती खरं बोलतो, समोरचा माणूस किती खोटं बोलतो, समोरचा माणूस किती वेळ प्रामाणिक आहे. तर बोलण्यावरून कसं समजायचं की सगळ्यात पहिले जो व्यक्ती तुम्हाला जास्त गोड गोड बोलत असेल त्या व्यक्तीपासून कधीही सावध राहायचं. त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी सांगायच्या नाही. दुसरा व्यक्ती असा आहे की तुम्ही बोलत असाल, तुम्ही बोललेलं तो दुसऱ्याला सांगत असेल, तुम्हाला समजतं काही दिवसांनी तो तुमच्याकडून सगळ्या गोष्टी काढून घेतो आणि काढून घेतल्यानंतर तो व्यक्ती दुसऱ्यांना सांगतो. असा हा दुसरा व्यक्ती असतो. तो इकडचं तिकडे करायची सवय असते, तो एका ठिकाणी स्टँड नसतो. तिसऱ्या प्रकारच्या व्यक्तीमध्ये कसा असतो, तो व्यक्ती त्याला कशाशी संबंध नसतो, तो त्याच्या आयुष्यामध्ये गुरफटलेला असतो, तो त्याच्या प्रॉब्लेम मध्ये गुरफटलेला असतो. तिसरा व्यक्ती जसा असतो तो मितभाषी असतो, जास्त काही बोलत नाही, तेवढ्यापुरतं तेवढं बोलतो. तो असतो तिसरा व्यक्ती. चौथा व्यक्ती, मी व्यक्तींचे प्रकार सांगतोय. चौथा व्यक्ती असा असतो की तो तुमच्या सोबत असतो पण तुमच्या सोबत असून पण नसल्यासारखा असतो. पाचवा व्यक्ती असा असतो की तो तुमच्यासोबत खूप बोलतो, खूप म्हणजे अति बोलतो, खूप बडबड खूप जास्त. जे व्यक्ती असते खूप बडबड करत असतात, त्यांना सवय असते बघा, त्यांना ओळख लागत नाही, कोणाची ओळख लागत नाही, पळाकला काहीच गरज नाही, ते डायरेक्ट बोलतात. असे 5व्या 6व्या नंबरचे व्यक्ती असतात, त्यांना ओळख लागत नाही, ते सगळ्यांशी मनमोकळं बोलतात, त्यांचं मन निर्मळ असतं आणि असं ते राग रुसवा हे धरत नाही. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात ते पहिले लक्षात ठेवा. काही व्यक्ती खूप मनमोकळे प्रमाणे बोलतात, त्यांना तुम्ही रागवा, तुम्हाला बोलवा, ते तरी पण तुम्हाला येऊन बोलतात. ते अशी व्यक्ती खूप मनाने प्रेमळ असतात आणि त्यांच्या मनामध्ये काही नसतं. हे जे व्यक्ती ना स्वतःहून बोलता, कधी बघा खूप जणांना गर्व असतो, मीच का बोलायचं, ऍटिट्यूड असतो, मीच का बरं बोलायचं, मीच का बरं सुरुवात करायची, मीच काही करायचं. काही जणांना असं काही नसतं बघा, ते नॉर्मल बोलतात, त्यांना काहीच हे नसतं की त्यांना मान सन्मान अशा गोष्टी नसतात, कारण की त्यांना इगो नसतो. आपल्या आयुष्यामध्ये जर इगो आला संपलं तुम्ही. आणि तुम्ही सगळ्यांना एक विनंती, कसं असतं, बोलायची सुरुवात कधीही आपण म्हणतो त्यांनी करायला पाहिजे किंवा आपण करायला पाहिजे, कधीही पहिल्याने आपण सुरुवात करायची. समोरचा माणूस बोलतो म्हणजे बोलतो, 100% बोलतो, हे माझा अनुभव आहे. आता मला युट्यूब मुळे खूप जण भेटतात, पुणे असेल, मुंबई असेल, तर मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहिला आहे, तिथं पण खूप जण भेटतात. काही जण स्वतःहून बोलतात, मी त्यांना नाही ओळखत, ते मला ओळखतात. म्हणून स्वतःहून जो व्यक्ती बोलतो त्या व्यक्तीला आपण लक्षात ठेवत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता हे झाले प्रकार, हे बोलण्याचे प्रकार झाले. काही जण मितभाषी असतात, काही जण हट्टी असतात, काही जणांना राग असतो, काही जण आपल्या याच्यामध्ये असतात. हे झाले प्रकार लोकांचे बोलण्याचे. आता काही व्यक्ती कशा असतात, ते तुमच्याशी गोड गोड बोलतात, तुमच्याकडून काम करून घेतात,
आणि तुमचं काम झालं मग ते तुम्हाला बोलत पण नाही आणि हे पण नाही करत. हे असे पण व्यक्ती असतात. ह्या व्यक्तीपासून थोडं लांब राहायचं. ते नुसतं गोड गोड बोलणारे असतात. परत समोरचा व्यक्ती बोलताना कसं बोलतो ते बघायला पाहिजे. काही काही जणांना आदेश दिल्याप्रमाणे बोलता, काही काही जण प्रेमाने बोलता, काही काही जण मन आणि बुद्धी त्यांची थोडं वेगळ्या प्रमाणे बोलता. परत आपण जेव्हा दुसऱ्यांशी कम्युनिकेशन करतो तेव्हा आपण आय कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. आय कॉन्टॅक्ट करायचं. आय कॉन्टॅक्ट केल्याने काय होतं, समोरचा व्यक्ती किती खरं बोलतो, किती खोटं बोलतो, हे सगळ्या गोष्टी समजतात आपल्याला. खूप जणांना बोलताना काही काही जण खूप गडबडीत बोलतात. खूप जण बोलताना खूप जास्त बोलतात. जे जास्त बोलत असेल त्यांच्या मनामध्ये काहीही नसतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यांच्या मनात काही नसतं तुमच्याबद्दल किंवा कोणाबद्दल पण. ते निस्वार्थी असतात आणि असे व्यक्ती प्रामाणिक असतात. जे जास्त बोलतात, त्यांच्या मनात काही राहत नाही, ते त्यांना राग येत नाही, चिडत नाही, ते व्यक्ती प्रामाणिक असतात. आणि काही काही व्यक्ती असे आहेत ते गोड गोड बोलून तुम्हाला फसवतात. म्हणून कधीही लक्षात ठेवायचं, आपलं काम नसताना तरी पण दुसरा व्यक्ती आपल्याला जर मदत करत असेल तर त्याच्यामध्ये काही ना काही स्वार्थ असतो. त्याशिवाय कोणीही तुम्हाला मदत करत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कधी लक्षात ठेवा की आपण कोणत्या संकटात कोणी आपल्याला संकटात टाकत असेल तर पहिले काही दाणे असेल, चाणे टाकत असतात, मग ते पक्षी आहे तो याच्यामध्ये येत असतो, अडकत असतो. तसंच असतं. आपण किती बोलायला पाहिजे आणि किती नाही बोलायला पाहिजे हे आपल्यावर डिपेंड आहे. तुम्ही मौन राहायला पाहिजे, कधीही लक्षात ठेवा. आता बोलण्याच्या प्रकारावरून काही काही जण कसे असतात, दुसऱ्यांची चुगल्या करता. जे जण दुसऱ्यांची चुगल्या करता, दुसऱ्यांच्या गोष्टी तुम्हाला सांगत असेल तर तुम्ही त्या ऐकायच्या नाही. कारण की तो व्यक्ती तुमचं पण गोष्ट आहे तो इतरांना सांगत असतो. 100% सांगतो. हा माझा अनुभव आहे. म्हणून जो व्यक्ती तुमच्या समोर दुसऱ्यांच्या गोष्टी सांगत असेल की यांनी असं केलं तरी तसं केलं तरी तसं केलं, तो व्यक्ती तुमच्या पण काही गोष्टी दुसऱ्यांना 100% सांगत असेल, मला अवश्य कमेंट करून सांगा. म्हणून तुमच्या समोर कोणी दुसऱ्याबद्दल सांगत असेल तुम्ही ऐकून घ्यायचं नाही, त्याला स्पष्ट नकार द्यायचा आणि बोलताना कधीही स्पष्ट बोलायचं. कधीही तुम्हाला सांगतो, बोलताना कधीही स्पष्ट बोलायचं. तुमच्याकडून काम होत असेल तर हा म्हणायचं, नाही होत असेल तर डायरेक्ट नाही म्हणायचं. जो स्पष्ट बोलतो तुम्हाला थोडा वेळ राग येईल पण नंतर माणूस शांत होऊन जातो. अजून एक, जो व्यक्ती तुम्हाला गोल गोल फिरून बोलतो, म्हणजे तुम्ही काही विचारलं तर दुसऱ्याच गोष्टी सांगत असतो, तुम्ही त्याला काही दुसरं विचारलं तर दुसरं सांगत असतो, जे गोल गोल फिरून सांगत असतो ना, तो व्यक्ती मनामध्ये त्याच्या द्वंद्व असतं, तो मन स्थिर नसतं आणि त्या व्यक्तीला कशाचीही गांभीर्यता नसते. कशाची गांभीर्यता नसते, तो त्याच्या आयुष्यामध्येच गुरफटलेला असतो. परत आर्थिक व्यवहार कोणाशी करायचे नाही. कधीही तुम्ही आर्थिक व्यवहार जर केले तर तुमचे पैसे 100% बुडणार आहे. म्हणून आर्थिक व्यवहाराला पहिली गोष्ट नाही म्हणायचं, माझ्याकडे नाहीये हे गोष्ट म्हणायचं. बोलण्यावरून, आता आपला विषय चालू होता बोलण्यावरून कसं ओळखायचं बघा. जो गोड बोलत असेल त्याच्यापासून धोका आहे. जो कडू बोलत असेल, जो तोंडावर बोलत असेल, जो तुम्हाला चांगल्या मार्गावर नेण्यासाठी तुम्हाला कंटिन्यू बोलत असेल, नाही असं नाही करायचं, तसं नाही करायचं, व्यवस्थित राहायचं, जो कंटिन्यू तुम्हाला सांगत असेल तो व्यक्ती तुमच्या कामाचा आहे. ना की जो व्यक्ती जो तुम्हाला फक्त गोड गोड बोलतो आणि तुमची जो स्तुती करतो, जो तोंडावर स्तुती करतो ना, तो तुमची माघारी निंदा करतो. लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही 100%, हे माझे अनुभव आहे. जो तुमच्या तोंडावर स्तुती करतो तो तुमच्या माघारी निंदा करतो आणि जो तुमच्या तोंडावर निंदा करतो तो तुमच्या माघारी स्तुती करतो. बोलण्याहून लक्षात घ्यायचं, कधी पण अति बोलायचं नाही, जास्त बोलायचं नाही. बोलताना सगळ्यात पहिले आपण सुरुवात करायची आपण समोरच्याने केली, आपण करायची, आपण पण बोलायचं, कम्युनिकेशन चालू ठेवायचं. जो तुमच्या तोंडावर जर स्तुती करत असेल, हा तुम्ही खूप चांगले, तुमचं घर चांगलं आहे, तुमचं हे चांगलं, समजायचं ह्या माणसाच्या मनामध्ये कपट आहे, डायरेक्ट समजून घ्यायचं. त्या माणसापासून थोडं सावध राहायचं. आणि जो व्यक्ती डायरेक्ट तुमची निंदा करतो, नाही असं नाहीये,
असं करायला पाहिजे होतं, तसं नाही तसं करायला पाहिजे होतं, तर त्या व्यक्तीचा सल्ला घ्या. त्या व्यक्तीला मध्येच क्रॉस करायचं नाही. परत बोलण्यावरून कसं ओळखायचं की जज की समोरच्या व्यक्तीचे हावभाव कसे आहेत. हे स्किल असतं, हे लेडीजला जास्त असतं. समोरचा व्यक्ती बोलताना कुठं बघतोय, कसा बघतोय, त्याचा फेस कसं आहे, त्याचे डोळे कसे आहे, त्याची बघण्याची नजर कशी आहे, ही जी कला आहे, देणगी आहे, ही देवानी लेडीजला दिलेली बघा. लेडीजकडे पूर्ण देणगी देवाने दिलेली. एखादा व्यक्ती असेल, एखादा मनुष्य असेल, तो जर लेडीजकडे बोलत असेल, लेडीजला लगेच समजतं की तो व्यक्ती कुठं बघतोय, कुठं बघून बोलतोय, कसे हावभाव आहे, हातवारे कसे, त्याच्यावरून पण जज होतं. कधीही कधीही आयुष्यामध्ये आपण मन स्थिर करायला पाहिजे आणि दुसऱ्यांच्या सल्ल्यानुसार कधी काम करायचं नाही. तुम्ही 4 सल्ले घ्या. 4 सल्ले घेऊन जो चांगला सांगतो त्याप्रमाणे कृती करा किंवा ऐकावं जनाचं करावं मनाचं त्याप्रमाणे करायचं. कधीही आयुष्यामध्ये जगत असताना तुम्ही मन स्थिर ठेवायचं आणि दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं आजपासून तुम्ही सोडून द्या. दुसऱ्यांना वाईट बोलूच नका. दुसऱ्याला वाईट बोलू नका. दुसऱ्यांची चुगल्या करू नका. दुसऱ्यांना मान अपमान करू नका. दुसऱ्यांची स्तुती करू नका आणि निंदा करू नका. समोरच्याने केली ऐकून घ्यायचं, शांत राहायचं. मौन मध्ये खूप ताकद आहे. आणि समोरच्या व्यक्तीला बोलण्यावरून मी सांगितलं हे प्रकार पडतंय. ह्या बोलण्यावरून तो जर जास्त गोड बोलत असेल धोका, जो तुमच्या तोंडावर बोलत असेल तो व्यक्ती चांगला, जो जास्त बडबड करत असेल तो व्यक्ती चांगला, जो मितभाषी असेल तो त्याच्या मनामध्ये एक असतं आणि तोंडावर एक असतं, त्या माणसापासून धोका असतो. त्या माणसापासून थोडं जपून राहायचं. याप्रमाणे तुम्ही याचे प्रकार आहे ते करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फेस बद्दल विचार करूया. फेसवर कसं जज करायचं, हावभावावर कसं जज करायचं त्याच्याबद्दल माहिती घेऊया. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.